एकदाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा थोडे दिवस दमदारा फक्त. पाटील एक नवीन विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की अहो आता गॅजेट लागू केलं, गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं ते काय मी काय माघारी JR ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी JR काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दाना 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 अंमलबजावणी झाली की ऐ उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहीत नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते करून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालं, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली म्हणजे JR निघाला, अंमलबजावणी राहिली. दाना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवू नका. पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्षा बांगल्यावर. असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याचंच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मुजीत नाही कवाच. आपलं आहे ते रोखोक. माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. ह्यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा, खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं होतं यावेळेस JRच आणणार, JRच आणला. मी हळूहळू करतोय ते. शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले की त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं तिसरं शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायची टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावत असतो गोडे म्हणून. राऊतांनी अजून गंभीर आरोप केला. ते म्हणते की जरांगी समाधानाने परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असाव्यात. मग आता JR निघाला ना, JR निघाला ना, तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची, त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिथं माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडू ना, म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय? JR माझ्या जातीलाच हे पाहिजे. मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा JR